नमस्कार. मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या आणि फारच महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या फार मोठी निवडणूक आहे ही मानली जाते आणि त्यामुळे आता या निवडणुकीला घेऊन खूप मोठी लगबग जी आहे ती सुरू आहे. सगळ्याच पक्षांमध्ये प्रत्येक उमेदवार जे आहेत ते आता रस्सीखेच करतायत त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी आणि त्यासाठी त्यांची कितपत तयारी सुरू आहे हे पाहण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि त्यासाठी आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत परिवहन समितीचे माजी सदस्य स्वप्नील जगन्नाथ कवळी सर. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. सर, काय सांगाल तुम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यरत आहात या तुम्ही या पक्षात कार्यरत होता. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत पक्षाबद्दल आणि तुमच्या या राजकारणाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? समाजकारण आणि राजकारणाच्या? माझे आजोबा ग्रामपंचायतमध्ये न्यायाधीश म्हणून काम करायचे. माझे 2 चुलत आजोबा हे म्हणजे सखाराम मुकुंद कोळी हे न्यायाधीश होते. अनंत मुकुंद कवळी हे सरपंच होते. हिराजी मुकुंद कवळी हे सरपंच होते. त्यांनी जे सामाजिक कार्य केलं त्यांना अनुसरून आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर जे आम्ही तेव्हा जवान होतो पहिल्या इलेक्शनला, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आम्हाला त्याचं आवडलं आणि म्हणून आम्ही पुढे समाजकार्य सुरू केलं. आणि प्रत्येक ह्याच्यात आमच्या आजोबांनी जी कामं केली आहेत त्यांची नावं निघते त्यात, पण आता त्यांचं जे स्पिरिट होतं तेच आता आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीमध्ये जेव्हा पहिलं वसई विकास मंडळ होतं, नंतर बहुजन विकास आघाडी झाली. त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यात तेव्हापासून कंटिन्यू कार्यरत होतो. तुम्ही कार्यरत असताना तुम्ही तुमच्या काळात किंवा तुमच्या कार्यरत असण्याच्या काळात तुम्ही कुठल्या-कुठल्या प्रकारची अशी उल्लेखनीय कामं केली आहेत, ज्याची खरंच गरज होती इथे? मी ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं त्या दिवसापासून बाहेर पडलो. आगाशीचे पी-एस-सीचे डॉक्टर होते ऋग्वेद दुधाट, त्यांच्या जोडीलाच मी कंटिन्यू म्हणजे ते पेशंट सापडला का आम्ही जाऊन त्यांना बोलवायचे, ॲम्ब्युलन्समध्ये बसून हॉस्पिटलला पोचवायचे. नंतर मी पालिकेत फोन करून अख्खं घर सॅनिटाईज करून घ्यायचो. त्याच्यानंतर जेवणाचं हे होतं, तेव्हा आम्ही लॉकडाऊन लागलं तेव्हा 130 माणसाचं मी जेवण करत होतो. ते कमीत कमी 1 वर्ष केलं. त्याच्यानंतर जे चांगली लोकांकडे बाहेर म्हणजे पैसे संपले. मग आम्ही दुसरीकडे चाळपेटे दुसरं चालू केलं. तेव्हा आमच्याकडे 3,000 माणसं जेवायला आम्ही सव्वा वर्ष आम्ही ते काम केलं लॉकडाऊनमध्ये. अच्छा. त्या व्यतिरिक्त कशी कामं केली आहेत? कारण तुम्ही जे आहात पहिलं तर तुम्ही कुठल्या पदावर होता या पक्षामध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळं काम करत होता? तेव्हा मी परिवहन समिती सदस्य 3 टर्म मला डोक्यावर हात ठेवला आणि आम्ही 3 टर्म आम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये परिवहन समिती सदस्य होतो. आणि त्याच्यानंतर जे समाजकार्य आहे त्याच्यामध्ये कुठे काय झालं आगाशीमध्ये, कुठे लाईट गेली तर पहिला मला फोन येतो. कर्मचाऱ्याला न जाता पहिला मला फोन येतो. रोड लाईट गेला पहिला मला फोन येणार. कुठचंही काम म्हणजे सर रस्त्यावर कचरा दिसला की कुत्रा मेलाय, कबूतर अडकलाय, पहिला मला फोन येतात आणि मी सगळ्यांना आपले फायर ब्रिगेडची माणसं किंवा सफाई कामगार दुसरी ह्यांना बोलून ते काम व्यवस्थित करत होतो. तुम्ही आता म्हणाला जसं कुत्र्याचा विषय असेल किंवा मग अगदीच पक्षी अडकला असेल, म्हणजे तुम्ही एकंदरीत प्राणी आणि पक्ष्यांशी देखील म्हणजे प्राणीप्रेमी आहात तुम्ही, मी पशुप्रेमी सर्पमित्र आहात. होतो. अच्छा, सर्पमित्र हो, होतो का होतो. बरं? असं म्हणजे होतो म्हणजे होतं मला कसं? साप चावल्यानंतर मला 62 विनम भरली. त्याच्यानंतर अच्छा. बायकोने मला थोडंसं थांबायला सांगितलं म्हणून मी थांबलो. अरे बापरे! आणि काय दुसऱ्या सांगाल दिवशी तुम्ही एकंदरीत या या प्रसंगाबद्दल जरा मला सविस्तर नाही, सांगाल? नाही. काय नेमकं घडलं होतं त्यावेळेस? माझ्या शाळेचं लग्न होतं. हां. दुसऱ्या दिवशी आणि अगोदर दिवशी आम्ही निघालो बायको आणि मी. हां. तेवढ्यात मला फोन आला, की आमच्या इथे साप आलाय आगाशी खारोडीमध्ये. तर मी गेलो, पकडला, पण तो सुटून माझ्या पायाला चावला. अच्छा. पायाला चावल्यानंतर माझ्याकडे ह्याचं ब्लेड होतं. ते मी ब्लेडने सगळं कट केलं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो. तर ते सांगतात, की तू विष चढलेला आहे. तसंच मला संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिकडे 12 दिवस होतो आणि 12 दिवसात मला 62 इंजेक्शनं भरली. ती आमदार हितेंद्र ठाकूरांनी म्हणजे वसई तालुक्यात ती कमी होती.
मग वाड्यावरून इथे तिथे फोन करून माझे काका होते महेंद्र कवळी, सभापती होते पंचायत समितीचे. त्यांनी डॉक्टर ऋग्वेद दुधाटांचे वडील त्यांना फोन करून मला 12 इंजेक्शन तिथून मागवली, म्हणजे हायवेवरून. हां. आणि मग तुम्ही असं अगदी जीवाचं रान करून बोलतात ना आपण एखादी गोष्ट करतो. म्हणजे तुम्ही अगदीच एखाद्या तुमच्या पर्सनल कार्यक्रमातून जाऊन तुम्ही त्या समाजसेवा करण्यासाठी इच्छुक होता. तो प्रसंग घडला मात्र तुम्ही तरी देखील अशा प्रकारे कधीही वेळ प्रसंगी मला आता पण फोन येतात. हं. सर्प इथे आलाय, तुम्ही दुसरे सर्पमित्र आहेत त्यांना फोन करून त्यांना तिकडे पाठवतो. सध्या तुम्ही देखील नगरसेवक पदासाठी बहुजन विकास आघाडीच्या वॉर्ड क्रमांक 12 साठी 12. तुम्ही इच्छुक आहात, असं तुम्ही म्हणालात. काय वाटतं तुम्हाला, की तुम्ही का इच्छुक असाल? तुम्ही का योग्य उमेदवार आहात असं तुम्हाला म्हणायचंय? गेल्या टर्मला असंच झालं की लेडीज सीट पडल्या दोन्ही. मी इच्छुक होतो पण लेडीज सीट पडल्या. तरी पण मी कार्य चालू ठेवलं. 5 वर्ष इलेक्शन म्हणजे नगरसेवक होत्या, दोन्ही लेडीज होत्या. त्याच्यानंतर 5.5 वर्ष आलं प्रशासकीय राजवट आहे. हं. तरी आपण काम चालू ठेवलं. मी 25-30 वर्षे आली या समाजकार्यात आहे. आप्पांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. म्हणजे एक शब्द टाकला का तिथून फोन आला का आम्ही धावले सुटतो. हं. अशा प्रकारे आम्ही प्रेरित होऊन आता एवढं सगळं काम केल्यानंतर आप्पांनी आता विश्वास टाकला आहे, त्याच्यावर आम्ही आता खरे उतरू. काय नेमकी कामं कराल तुम्ही ज्यावेळेस निवडून याल, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, की इथली कुठली कामं आहेत जी महत्त्वाची आहेत आणि ती झाली पाहिजेत? नगरसेवाची कामच अशी असतात. रस्ते, गटार आणि पाणी. हं. गटार झालेली आहेत. हं. फक्त जे आउटसाईड म्हणजे गटार जिथे सुटतो, खाडीचा भाग किंवा समुद्राचा भाग, ती साफसफाई झाली पाहिजे. जास्त प्रश्न आहे मँग्रोव्हचा. हं. जिकडे खाडीतून जे पाणी जाते तिकडे मँग्रोव्ज आहेत. मँग्रोव्ज कापली जात नाही. काही पडली. आम्हाला आमच्या दर्शकांसाठी तुम्ही जरा सविस्तर सांगाल मँग्रोव्हज. मँग्रोव्ज म्हणजे आपलं ह्याचं झाड. अच्छा, एक विशिष्ट प्रकारचं झाड असतं. हां. ते ते काय करते? समुद्राच्या लाटा येतात त्याची हं. जमिनीची धूप थांबवते. हां. त्याच्यामुळे त्याला मँग्रोव्ज म्हणजे त्याला जर कापलं तर म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. अच्छा. त्यामुळे कोण कापायला जात नाही. ही कामं आता जे ह्याची खारल्यांची आहेत पण ते करतात नाही. त्याच्यामुळे सगळं पाणी अडला जातो. हं. जो जलभराव होतो हं. त्याचं कारण म्हणजे ते ॲक्च्युली मँग्रोव्ज आहेत. हं. अच्छा. मग त्याच्यावर तुम्ही काम करणार. तर त्याचबरोबर अनेक इतर समस्या देखील असतील. पाण्याची समस्या अजूनपर्यंत सुटली पाण्याची नाहीये. समस्या आमच्याकडे सगळ्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत. हं. फक्त बोळींवरून जॉईन करायचं आहे. हं. तर आता फक्त माझ्या मते 2-3 महिन्यात हे काम सुरू होईल. पाणी तर आप्पांनीच आणलेलं आहे. हं. म्हणजे आप्पांचा प्रफुल्ल साने साहेब आहेत, जे सगळं पाण्यावर काम करायचे. त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ आता लवकरच येईल आणि एवढा पाणी येईल की लोकांना जास्त पाण्याची हे घटणार नाही. आणि आमच्याकडे तर मुबलक पाणी आहे आगाशीमध्ये. फक्त आपल्याला पिण्याकरता पाण्याची ते आवश्यकता आहे. पण तुम्ही असं म्हणालात, की आता मूलभूत सुविधा तुम्ही पुरवाल वगैरे. पण कधीही आपण ज्यावेळेस एखाद्या पदावर येऊ किंवा नेतृत्व करू इच्छित असतो, त्यावेळेस मला नागरिकांसाठी इतर लोकांपेक्षा हे विशेष माझं स्वप्न आहे, की मी ज्यावेळेस निवडून येईल, त्यावेळेस मला हे विशेष काम आहे, जे फक्त मी केलेलं असेल, हे लोकांच्या लक्षात राहील. अशा प्रकारचं कुठलं काम आहे का, जे तुम्हाला वाटतं, की मी जेव्हा निवडून येईल, तेव्हा मी हे काम करेल, मला ही करायची इच्छा आहे? माझी इच्छा अशी आहे की मूलभूत गरजा सोडून मूलभूत म्हणते. गरजामध्ये की प्रत्येक आता घरामध्ये जे सांडपाणी पडते ते आपण ड्रेनेजला सोडतो, गटाराला जाते. ते त्यांना न जाता आपल्याकडे जर शोषखड्डे बनवले, आपलं पाणी आपल्याकडेच मुरेल. आपला जलाचीही वाढेल, उंची वाढेल आणि आपल्याला मुबलक पाणी मिळेल, चांगलं पाणी मिळेल. आता काही ठिकाणी ह्याचे प्लांट आहेत हं. जलशुद्धीकरणचे, पण ते तेवढे अंमलात आणले. अंमलात आणलं म्हणजे ते एकच आहे इकडे विरारला. आगाशीमध्ये जसं झाडं झुडपं खूप आहेत, त्याच्यामुळे गटारामध्ये झाडं म्हणजे कचरा जातो. त्याच्यामुळे चोकअप होते. याचे कारणं आहेत भरपूर.
ठीक आहे सर, धन्यवाद. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही ज्या प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताय, जर तुम्ही खरंच निवडून आलात तर त्या प्रकारे सगळी कामं जी आहेत, विकास कामं आहेत, जसे तुम्ही आश्वासन दिले तशाच प्रकारे होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी. धन्यवाद.